मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना वाढदिवसाच्या कृषी मंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा। वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांच्या कृषी समृद्धी योजनेचं लॉन्च, फुकाटेंची माहिती। सभागृहातील रमीचा विषय खूप छोटा, आपल्याला रमी खेळताच येत नाही। मोबाईलवर गेम पॉपअप झाली ती स्किप होईपर्यंत हा व्हिडिओ शूट झालाय, माणिकराव कोकाटे यांचा दावा। या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी मीडियावर विश्वास ठेवून वक्तव्य केल्यासारखं वाटतंय, कृषी मंत्र्यांचं स्पष्टीकरण। रमी प्रकरणात आपली बदनामी करण्याचा प्रयत्न, बदनामी करणाऱ्यांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार, कोकाटेंचा इशारा। रमी प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी करणार, दोषी आढळल्यास राज्यपालांकडे राजीनामा देईल, कोकाटेंचं वक्तव्य। परभणीत काँग्रेसची सरकार विरोधात जोरदार निदर्शनं, जनसुरक्षा विधेयकाला विरोधासह कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी। मुख्यमंत्री फडणवीस 23 जुलै रोजी पंढरपूर दौऱ्यावर, संत नामदेव महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांचा पंढरपूर दौरा, जयकुमार गोरे यांची माहिती। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील 2 आरोपींना जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला, दोन्ही आरोपींची जामिनाची होती मागणी। दोन्ही आरोपींचे आरोपींशी जवळचे संबंध असल्याचे कॉल डेटा रेकॉर्डवरून समोर। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात रस्ते विकासाची कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश। अहिल्यानगरच्या किरण काळेंवर बलात्काराचा गुन्हा दाखल, 21 वर्षीय तरुणीने काळेंविरोधात केली तक्रार, 2023 ते 2024 पर्यंत अत्याचार केल्याचा काळेंवर आरोप। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त 4,42,900 स्क्वेअर फुटावर साकारलं फार्म 8, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी दिल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना अनोख्या शुभेच्छा। बुलढाण्यात जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध, उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन, उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलं निवेदन। मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त परभणीमध्ये आज 7 ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन, नागरिकांना शिबिरात सहभागी होण्याचं आवाहन। पालिका निवडणुकीसाठी भाजपाचा नवा फॉर्म्युला, मतदारसंघातील 5 कामं आमदारांना सुचवण्याच्या सूचना, ती कामं प्राधान्याने करण्यात येणार। प्रफुल्ल लोढांविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल, नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा महिलेचा आरोप, पोलिसात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल। प्रफुल्ल लोढांवर मुंबईच्या साकीनाकामध्येही गुन्हा दाखल, पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, लोकशाही मराठीने आवाज उठवल्यानंतर लोढांवर गुन्हा दाखल। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, विश्वासाचा हात असू दे, मैत्रीचा सहवास असू दे, देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाला एकनाथ शिंदेंचे ट्विट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या अजित पवारांना वाढदिवसाच्या ट्विट करत शुभेच्छा। खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, ट्विट करत दिल्या शुभेच्छा। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचं अजित पवारांसाठी भावनिक पत्र, पत्रातून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा। नाशिकमधील हनी ट्रॅप प्रकरणी चौकशी सुरू, अधिकाऱ्यांचे कॉल डिटेल संबंध तपासणीच्या चौकटीत, सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्धा दौऱ्यावर, फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त विशेष अभियान, मोतीबिंदू विरहित वर्धा अभियानाचं आयोजन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन। सोलापुरात संभाजी ब्रिगेड महिला आघाडीचा पत्ते खेळून कृषी मंत्र्यांचा निषेध, विलास घाडगेंना मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी। सांगलीमध्ये कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या गावांसाठी शक्तीपीठ ठरणार, घातक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांचा आरोप। हनी ट्रॅपच्या माध्यमातून सरकारला बदनाम करण्याचं कारस्थान सुरू आहे, मंत्री हसन मुश्रीफ यांचा सांगलीत विरोधकांवर आरोप। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर, अजित पवार वाढदिवसानिमित्त आज पुण्यात असणार।
मुख्यमंत्री फडणवीस वाढदिवसानिमित्त गडचिरोली दौऱ्यावर 4.5 MTPA स्टील प्लांटचा प्रकल्पाचं करणार उद्घाटन। या प्रकरणात 24,000 कोटींची गुंतवणूक, 10,000 रोजगार निर्माण होणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची 10वी सुनावणी आज पार पडणार। बीड येथील विशेष मकोका न्यायालयात होणार सुनावणी। आरोपीकडून निर्दोष मुक्ततेचा अर्ज न्यायालयात दाखल। विधानभवन राडा प्रकरणात दोन्ही आरोपींना जामीन मंजूर। मुंबईच्या किल्ला कोर्टाने दोघांना 25,000च्या जात मुचलक्यावर केला जामीन मंजूर। मनोज जरांगेने घेतली विजयकुमार घाडगेंची भेट। मारहाण घटनेनंतर रुग्णालयात जात केली विचारपूस। लातूरमध्ये जाऊन घटनेबाबत माहितीही जाणून घेतली। महाबळेश्वर ते पाचगणी मार्गावरील रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य। पाण्याने भरलेल्या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहनांचं नुकसान। स्थानिकांसह पर्यटकांकडून संताप व्यक्त। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपुरात भाजपा आमदार समाधान आवताडे यांच्याकडून विठ्ठलाची पूजा करण्यात आली। यावेळी पदाधिकारी देखील उपस्थित। केंद्रीय आरोग्य विभागाच्या वतीनं गेल्या 3 वर्षात 34,805 नसबंदीच्या यशस्वी शस्त्रक्रिया। महापालिकेच्या कुटुंब कल्याण केंद्र विभागाला पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया प्रशिक्षण केंद्र म्हणून मान्यता। साताराच्या पाटण तालुक्यात 4 गावांवर 4 वर्षांपूर्वी डोंगर कोसळला। मात्र गावातील नागरिकांचं पुनर्वसन अद्याप रखडलं। 2 वर्षांपासून पुनर्वसन प्रक्रिया सुरू झाली असून अद्याप काम पूर्ण नाही। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये पोलिसांची मोठी कारवाई। 2 फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात। सिंधुदुर्गात गणेश शाळांमध्ये मूर्तिकारांची लगबग वाढली। गणेश शाळांमध्ये जवळपास 50% काम पूर्ण। यंदा गणेशोत्सव लवकर असल्याने काम पूर्ण करण्यावर मूर्तिकारांचा भर। कोकणवासियांना बाप्पा पावला। 23 ऑगस्टपासून कोकण रेल्वे मार्गावरून धावणार रोरो कार सेवा। लाड ते वेरणा दरम्यान धावणार रोरो कार सेवा। मुंबईतील मासळी विक्रेत्यांच्या आंदोलनाला धाकटी डहाणू येथील मासळी विक्रेत्यांचा पाठिंबा। मासळी मंडई प्रकल्पाच्या लिलाव प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप। कथित घोटाळ्याची SIT चौकशीची मागणी। रत्नागिरीतील वाटत MIDC विरोधातील शेतकऱ्यांची 26 जुलै रोजी जाहीर सभा। मंत्री उदय सामंत बैठकीला उपस्थित राहणार। शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्पाचा निर्णय घेणार, सामंतांचं आश्वासन। कराड चिपळूण राज्य महामार्गाचं काम पाटण ते धक्का दरम्यान सुरू। मात्र ठेकेदाराकडून निकृष्ट काम चालू असल्याचा आरोप। चिखलावर कॉन्क्रीट रस्ता बनवला जात असल्याचं समोर। राज्यात गेल्या वर्षभरामध्ये 12,000 जोडप्यांचा आंतरजातीय विवाह। समाज कल्याण विभागाच्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेतील आकडेवारी समोर। सरकारकडून विवाहासाठी 60 कोटी 43 लाखांचं आर्थिक सहाय्य। पुणे जिल्हा परिषद गट आणि गण प्रारूप आराखड्याबाबत 217 हरकती दाखल। हरकती आणि सूचना दाखल करण्याची काल अंतिम तारीख। या हरकतींवर 31 ऑगस्टपर्यंत सुनावणी होणार। संयुक्त फेरीवाला संघटना असोसिएशनचा आराखडा तयार। आराखड्यामध्ये फेरीवाल्यांच्या विविध समस्यांबाबत सूचनांचा समावेश। मुंबई महापालिका इमारतीचं सौंदर्य आणि भव्यता पर्यटकांना भुरळ घालत आहे। गेल्या 7 महिन्यात देश विदेशातील 20,000 पर्यटकांची मुंबई पालिका इमारतीला भेट। परिचारिका संपामुळे रुग्णांचे हाल। कामा JJ सेंट जॉर्जस GT रुग्णालयातील नियमित शस्त्रक्रिया देखील बंद। हिंगोली जिल्ह्यात 16 ग्रामपंचायतींना मिळणार नवीन इमारत। या संदर्भात 16 जुलै रोजी शासन निर्णय जारी। वाशिमच्या पद्मेश्वराच्या पिंडीला केला 5,51,000च्या चलनी नोटांचा आकर्षक शृंगार। उत्तर भारतीयांच्या दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्त शृंगार मंदिरात शृंगार पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। झुडपी जंगलाच्या जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्यासाठी प्रशासनाची कार्यवाही सुरू। जंगलाखालील जमिनीची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी नागपूर विभागाची आढावा बैठक। यवतमाळमध्ये पांढरकवडा पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक अवैध धंदे सुरू। पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। भाजपाचं मोर्चा काढत पोलीस स्टेशन येथे ठिय्या आंदोलन।
कमवत्या पत्नीला पोटगी मिळण्याचा अधिकार. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय. वर्धा सत्र न्यायालयाकडून पत्नीला मासिक 15,000 रुपये पोटगी मंजूर. एसटीच्या स्वच्छता सर्वेक्षणात 149 बस स्थानक नापास. राज्यात 23 जानेवारीपासून स्वच्छता सर्वेक्षण सुरू. एकूण 568 बस स्थानकांपैकी 201 स्थानकांना 70हून अधिक गुण. बीड जिल्ह्यातील कोठारबन शाळेची दुरावस्था. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे शाळेला निधी मिळेना. शासनाकडे मागणी करून देखील दुर्लक्ष. मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं भरली, मात्र पश्चिम उपनगरातील नागरिक पाणी टंचाईने हैराण. पालिकेकडे तक्रार करून देखील दुर्लक्ष. नागपूर आणि अजनी रेल्वे प्लॅटफॉर्मवर स्टॉलवरील विक्री 25 जुलैपर्यंत बंद. वार्षिक उर्स निमित्त नागपुरामध्ये देशभरातून भाविकांची गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट विक्री ही तात्पुरती बंद. स्वच्छता रँकिंगमध्ये नागपूरचा 27वा क्रमांक आल्यानंतर जाग. पालिकेच्या 10ही प्रभागात विशेष पथकाकडून स्वच्छता गाड्यांची झाडाझडती. नागपुरात स्वच्छतेसाठी 2 खासगी कंपन्या कार्यरत. यवतमाळमध्ये बांधकाम विभागात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात कारवाई न झाल्याने संताप व्यक्त. मुख्यमंत्री साहेब आपल्याला न्याय द्या, अन्यथा मंत्रालयासमोर उपोषण करणार. सामाजिक कार्यकर्ते रमेश गिरोलकरांचा इशारा. मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत महत्त्वाचे पाऊल. राज्यात प्रथमच क्राऊड फंडिंग आणि त्रिपक्षीय सामंजस्य करारातून गरीब आणि गरजू रुग्णांना उपचार मिळणार. मोतीबिंदू विरहित वर्धा जिल्हा अभियानाचा आज शुभारंभ. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन. मुंबईतील कोळी बांधवांचा मोर्चा टीएमसीच्या बैठकीनंतर पुढे ढकलण्यात आला. 24 तारखेच्या होणाऱ्या बैठकीत निर्णय घ्यावा, नाहीतर आंदोलनावर ठाम असल्याचा इशारा. ससून रुग्णालयाला परिचारिकांच्या संपाचा फटका. संपामुळे रुग्णसेवेवर परिणाम. संपात ससून रुग्णालयातील 340 परिचारिका सहभागी. मुंबईच्या हवामान पातळीमध्ये सुधारणा. प्रदूषण पातळीत 44% घट. सरकारी आकडेवारीतून बाब समोर. दहीहंडी उत्सवात 1916 नंबर छापलेले शर्ट घातलेले स्वयंसेवक तैनात करा. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचे महानगरपालिकेला आदेश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.